नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आजची सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ हे मंत्रिमंडळापासून बाहेर होते. जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना झाली डिसेंबरमध्ये, तेव्हा त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. जहा नहीं चैना वहा नहीं रहना असं म्हणत ते नागपूरमधून नाशिकमध्ये त्यांच्या मतदारसंघात गेले होते. मतदारसंघातील लोक काय म्हणतात व कार्यकर्ते काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी मी आलोय असं तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं. तेव्हापासून एकंदरच छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काही घडामोडी घडल्या. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड आणि यांच्यावरती आरोप झाले. संतोष देशमुख यांच्या खुनाचा प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यातील अन्न व नागरी पुरवठा हे खातं अजित पवार यांच्याकडे गेलं. अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून या खात्याचा कारभार पाहत आहेत. आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यासोबतच इतर काही महत्वाच्या घडामोडी आहेत आणि यामुळे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, वित्तमंत्रीपद आणि अन्न व नागरी पुरवठा अशी वेगवेगळी खाती असल्यामुळं त्या सगळ्या खात्यांना ते न्याय देऊ शकतील का असा काही प्रश्न निर्माण झाला असावा. आणि त्यानंतर गेल्या 8 दिवसांमध्ये ज्या घडामोडी झाल्या आणि त्यामध्ये छगन भुजबळ यांच्याकडे हे खातं द्यावं अशी चर्चा एकंदर सुरू झाली आणि त्या संबंधीचा निर्णय आज झालेला आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. छगन भुजबळ हे आता या सध्या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून ओळखले जातील. छगन भुजबळांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 मध्ये झाला. एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. भाजीपाला विक्रीचा त्यांच्या आई वडिलांचा व्यवसाय होता आणि मुंबईमध्ये राहत असताना, माझगावमध्ये राहत असताना छगन भुजबळ हे तरुणपणामध्ये बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकून प्रभावित झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं प्रभावित झालेला हा तरुण नंतर शिवसेनेमध्ये दाखल होतो. शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख पदापासून इतरही अनेक पदं त्यांनी भूषवली आणि त्यानंतर जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक लागते आणि सर्वात पहिले छगन भुजबळ हे मुंबई महापालिकेची निवडणूक लढतात आणि मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडले जातात. छगन भुजबळ यांचं मुंबई महापालिकेमध्ये 1973 मध्ये प्रवेश होतो आणि त्यानंतर ते नगरसेवक, ते महापौर आणि महापौर ते महसूल मंत्री असा त्यांचा प्रवास राहतो. गृहमंत्री पदापर्यंत ते पोहोचतात. उपमुख्यमंत्री देखील छगन भुजबळ झालेले आहेत. 1973 मध्ये ते मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी दिली, ती म्हणजे मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. आणि जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मुंबई महापालिकेचा पहिला महापौर, शिवसेनेचा पहिला महापौर म्हणून होण्याची संधी देखील त्यांना मिळाली आणि 1985 मध्ये छगन भुजबळ हे मुंबई महापालिकेमध्ये महापौर झाले. छगन भुजबळ यांचं राजकीय कारकीर्द ही अशा पद्धतीने आहे की मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेबांच्या भाषणानं प्रभावित होतो, त्यांच्या पक्षामध्ये जातो, तिथे नगरसेवक होतो आणि नंतर महापौर पदापर्यंत पोहोचतो. हे सगळं त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, त्यांच्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मिळवलेलं होतं. त्यासोबतच ते VGTI या कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा देखील त्यांनी केलेला आहे. म्हणजे शिक्षण देखील त्याच वेळी त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. तळागाळातल्या लोकांशी संपर्क असलेला नेता आणि आक्रमक भाषण यामुळं त्यांनी शिवसेना ही ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवली असं देखील म्हटलं जातं. 1985 मध्ये मुंबई महापौरपदी त्यांची निवड होते. त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके यासारखे दुसऱ्या फळीतील नेते त्यांच्या सोबत असतात. या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ हे महत्वाचं नाव म्हणून समोर येतं. छगन भुजबळ हे अतिशय आक्रमक नेते म्हणून पुढे आलेले आहेत. त्यासोबतच छगन भुजबळ हे चित्रपट, नाट्य याची आवड असलेले देखील नेते आहेत. 1986 मध्ये जेव्हा
बेळगाव कारवारसह महाराष्ट्र झाला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस झालं होतं, त्यानंतर बेळगाव आणि कारवार हे जिल्हे कर्नाटकात गेले आणि त्यामुळे हे या जिल्ह्यांसह महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक झाली. तेव्हा कर्नाटकमध्ये सीमा प्रश्नावरून वाद झाला आणि त्यावेळेस छगन भुजबळ हे वेषांतर करून बेळगावमध्ये गेले आणि बेळगावमध्ये त्यांनी भाषण देखील केलं आणि ते भाषण करून परत महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले होते. त्यांच्या या वेषांतराची चर्चा तेव्हा देशभर झालेली होती. त्यांनी हॅट वगैरे घातलेली होती आणि दाढी वेगळ्या प्रकारची लावलेली होती. एक उद्योजक म्हणून ते बेळगावमध्ये दाखल झाले आणि तिथं जाऊन त्यांनी मराठी माणसांसमोर, मराठी समूहासमोर भाषण केलेलं होतं आणि बेळगावमध्ये जाऊन त्यांनी शिवसेनेचा आवाज बुलंद केलेला होता, मराठी आवाज बुलंद केलेला होता. त्यामुळं एक आक्रमक नेता म्हणून ते देखील पुढे आलेले आहेत. शिवसेना मात्र एवढ्या ज्या शिवसेनेमध्ये ते वाढले, मोठे झाले, नगरसेवक, महापौर पद त्यांना मिळालं, मात्र जेव्हा शिवसेनेची सत्ता येण्याची वेळ झाली, तेव्हा म्हणजे राज्यामध्ये शिवसेना सत्तेवर यायची वेळ आली, तेव्हा मात्र ते शिवसेनेतून बाहेर पडलेले होते. 1989 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची युती झाली आणि अयोध्येत बाबरी मशीद, राम मंदिर बांधा हा मुद्दा पुढे आला. तेव्हा मंडल आयोगाचा देखील एक मुद्दा पुढे आलेला होता आणि मंडल आयोगाला विरोध शिवसेनेकडून होत असल्याचं समोर आल्यानंतर, दिसत असल्यानंतर छगन भुजबळांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते बाहेर पडले. आणि ते बाहेर पडले म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. 1991ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासोबत जे आमदार गेलेले होते ते कुठेच नाहीयेत, मात्र छगन भुजबळ हे आजही राजकीय पटलावरती ठामपणे आपल्याला दिसत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे वयाच्या 75व्या वर्षी. शिवसेना सोडल्यानंतर छगन भुजबळ यांना बाळासाहेबांकडून मोठा विरोध झाला, कारण तो काळ शिवसेनेचा लढण्याचा काळ होता, आक्रमक शिवसेनेचा काळ होता आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना लखोबा लोखंडे हे नाव दिलेलं होतं. बाळासाहेब लखोबा लोखंडे या नावानं भुजबळांचा उल्लेख करायचे आणि त्यांच्यावरती टीका करायचे. त्याच वेळेस भुजबळ देखील टी बाळू म्हणून बाळासाहेबांबद्दलचा उल्लेख करायचे, बाळासाहेबांबद्दल बोलायचे. अशा पद्धतीचं ज्या शिवसेनेतून ते वाढले, मोठे झाले, त्याच शिवसेनेवरती नंतर ते टीका देखील करायला लागले. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते मंत्री झाले आणि त्यासोबतच गृहमंत्री पद जेव्हा त्यांना मिळालं तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं देखील त्यांच्या खात्याकडून काम झालेलं होतं. मात्र ही अटक कोर्टाच्या निर्णयानंतर बाळासाहेबांना दिलासा देखील मिळालेला होता. काँग्रेसमध्ये काही वर्ष राहिल्यानंतर म्हणजे 91 ते 99 ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधला त्यांचा प्रवेश हा शरद पवारांच्याच सहकार्यानं झाला होता, हे काही लपून राहिलेलं नाहीये. आणि जेव्हा शरद पवार आणि काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतचे त्यांचे मतभेद झाले, सोनिया गांधी यांच्या इटलीच्या मुद्द्यावरून, ते परदेशी असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आजचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा छगन भुजबळ हे पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडले आणि शरद पवारांसोबत ते कायम राहिले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हा त्या पहिल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्याच कडून झालेला होता. हे देखील महत्वाचं आहे. मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्यात आली आणि त्याचं फरमान जेव्हा गृह खात्यानं काढलं तेव्हा राजकीय वादळ निर्माण झालेलं होतं. 99 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आघाडी केली आणि ते सत्तेमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. त्या काळामध्ये मुंबईमध्ये दंगल झाली होती. दंगलीच्या या प्रकरणामध्ये बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं फरमान गृह खात्यानं काढलं होतं. तेव्हा मोठं राजकीय वादळ निर्माण झालं. मात्र यामध्ये कोर्टानं बाळासाहेब ठाकरेंना दिलासा दिला होता. त्यामुळं हे प्रकरण शमलं. आता भुजबळ हे त्यांच्या ज्या मुंबईतील मतदारसंघातून निवडून आलेले होते तिथे त्यांचा पराभव झालेला होता. त्यामुळं ते
त्यांच्या मूळ गावी नाशिकमध्ये येवल्यात गेलेले होते आणि येवल्यामध्ये नाशिकमध्ये त्यांचं राजकारण आता नव्यानं फुलायला लागलेलं होतं. छगन भुजबळ हे नाशिकमध्ये गेल्यानंतर नाशिकचं राजकारणामध्ये ते महत्वाचं नाव ठरले. नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली. नाशिक मुंबई रस्ता असेल किंवा नाशिकमधले उड्डाणपूल असतील, नाशिकची द्राक्ष आणि वाईन इंडस्ट्री याला त्यांनी जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं. त्यासोबतच येवल्याची पैठणी देखील त्यांनी महाराष्ट्राच नव्हे तर जगाच्या पाठीवरती नेली. अशा पद्धतीने नाशिकमध्ये गेल्यानंतर ते नाशिकच्या विकासामध्ये महत्वाचं काम हे छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. हे होत असतानाच छगन भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप व्हायला लागले. तेलगी प्रकरणात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांचा मुलगा आणि पुतण्याला विधानसभेची तिकीट देण्यावरून किंवा लोकसभेचं तिकीट देण्यावरूनही त्यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप झाला. भुजबळ हे 2004 ते 2014 पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्या काळामध्ये त्यांच्या खात्यामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचा देखील आरोप झालेला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा हा देखील त्यांच्या काळात झाल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणी त्यांना 2016 मध्ये अटक देखील झाली. त्यानंतर काही काळ ते आर्थर रोड तुरुंगामध्ये देखील राहिले. त्यांच्याच काळामध्ये आर्थर रोड तुरुंगामध्ये अंडा सेल तयार करण्यात आलं होतं आणि त्याच अंडा सेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. हा देखील एक विचित्र योगायोग म्हणायला हरकत नाही. छगन भुजबळ हे नेतृत्व म्हणून शिवसेनेत उगम पावले, शिवसेनेमध्ये वाढले, मोठे झाले. जवळपास 2 दशक शिवसेनेमध्ये ते राहिल्यानंतर तिथे नगरसेवक, महापौर राहिले आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस, राष्ट्रवादी असा झालेला आहे. आणि आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाले तेव्हा देखील त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारलेला होता. मात्र आता या 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं. ते देण्यासाठी थोडासा उशीर झाला आज, असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या काळामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये ते असताना कधीही त्यांनी त्यांच्या माळी समाजाचा उल्लेख केलेला नाही. मात्र जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस वाढवत असताना ते एक ओबीसी नेता म्हणून देखील पुढे आले. ओबीसी नेता म्हणून पुढे येत असताना त्यांनी समता परिषदेची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन ते पुढे निघाले आणि त्याचबरोबर ते संपूर्ण देशभर ओबीसी नेता म्हणून पुढे येण्याचा देखील त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे. उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, इथे देखील त्यांनी समता परिषदेचे कार्यक्रम केले. मात्र लालू यादव असतील किंवा दिवंगत मुलायम सिंग असतील यासारख्या नेत्यांप्रमाणे ते राष्ट्रीय नेता, ओबीसींचा राष्ट्रीय नेता म्हणून पुढे येण्यास मात्र भुजबळांना अजून जमलेलं नाही. हे देखील तेवढंच खरं आहे. छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द पाहत असताना ते आक्रमक नेता, महापौर, मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळं होत असतानाच त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील मोठे आरोप झाले आणि त्यामुळं त्यांना 26 महिन्यांचा तुरुंगवास झाला. यामध्ये ते जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी आर्थर रोड तुरुंगामध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती. या आत्ताच जसं सांगितलं होतं की त्याच अंडा सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. हा देखील एक विचित्र योगायोग होता. आता छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत. महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकारमध्ये आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची एंट्री झालेली आहे. अन्न व नागरी पुरवठा हे खातं त्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. आता ते या खात्याचा कारभार कशा पद्धतीनं पाहतात आणि मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ते कशा पद्धतीनं काम करतात हे पाहणं आता तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.